नमस्कार. धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची घडामोड आहे ती अजित पवार यांच्या संदर्भातली. शिंदे फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना देखील अजित पवारांना सोबत घेतलं गेलं. महाराष्ट्रातील मतदारांना हे आवडलं नाही. यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली अशी टीका संघाच्या मुखपत्रातून जी आहे ती अजित पवार यांच्यावरती केली गेली होती. यानंतर अजित पवार यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. यामुळे मला याच्यावरती कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही. मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करतोय असं अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान 2 ते 3 दिवसांपूर्वी संघाचं मुखपत्र असणाऱ्या एका दैनिक मासिकामधून अजित पवारांवर जी ती टीका केली गेली होती. या टीकेवर प्रत्युत्तर देताना अजित पवार काय म्हटलेत ते पाहूया. हे मुखपत्र आहे एक उजव्या विचारांचं. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मला फक्त माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची, मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं मत व्यक्त करतात, त्यांची भूमिका मांडतात. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं, भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यात कुठलीही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही. मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे. विकास करत आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल, कसा महत्त्वाचे कामं मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल याबद्दलचा माझा प्रयत्न राहिला. तर संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका केल्यानंतर त्यांनी आज या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात पुढची बातमी. धाराशिव शहरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तळघरात पाणी शिरल्याने तिथे ठेवलेल्या लाखो रुपयांच्या औषध साठा जो आहे तो पाण्यात भिजल्याची बाब आता समोर आलेली आहे. या नवीन इमारतीला आउटलेट न दिल्याने ही घटना घडल्याचं समजतंय. दरम्यान लाखोंची औषधं पाण्यात भिजल्याने आता प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचं पितळ जे आहे ते यामुळे आता उघडं पडल्याची बाब समोर येते. ही गोष्ट लक्षात येताच इथला उरलेला औषध साठा जो आहे तो सुरक्षित स्थळी जो आहे तो हलवण्यात आलाय आणि प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर आता सामान्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. सामान्यांच्या याबाबत नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्यात आपण जाणून घेऊयात. की सार्वजनिक विभाग जे आहे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा म्हणजे अनेक उस्मानाबादकरांच्या प्रयत्नानंतर इथं वैद्यकीय महाविद्यालय चालू झालेलं आहे. सुंदर अशी इमारत पण आहे शासकीय रुग्णालयाची आणि वैद्यकीय महाविद्यालय ह्यात चालू झालं असल्यामुळं आणि ह्या इमारतीचं पूर्ण देखभाल PWD कडे जाते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. आणि पावसाच्या दिवसात असेल, उन्हाचा दिवस असेल किंवा इतर ऋतू असतील याची पूर्णपणे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. आता कालच्या पावसामुळे जे पाणी आत शिरलं त्याला फक्त जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इथले इंजिनियर आहेत, अभियंता, त्यांच्याशी मी या संदर्भात 2-3 वेळेस पण फोन केलेला आहे गैरसोयीबद्दल. त्यांनी मला मॅडमचा फोन दिलेला आहे, घोरपडे मॅडमचा फोन नंबर दिलेला आहे, पण घोरपडे मॅडम फोनच उचलत नाही. तर माझे ह्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी कमीत कमी इथं उपचार घेणारे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी येणारे औषध साठा वगैरे हा खूप मौल्यवान असा आहे. तरी जर पावसाच्या पाण्यामुळे जरी नुकसान होत असेल तर याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार फक्त BANDC आहे, म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. तर सामाजिक जे काय अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातले तर ह्याला पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून पुढील कारवाई म्हणजे करावी. या ठिकाणी लेडीजसाठी काय स्वतंत्र वॉर्ड चालू केलाय, त्यामध्ये काय तर रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून सलाईन वगैरे आणायला लावलेले आहेत. काय प्रकार आहे तो नेमका? कसं म्हणतात, सलाईनचं वगैरे हे नाही, पण थोड्याफार गैरसोयी आहेत ह्याच्यामध्ये. जी काय म्हणजे पलीकडे जुनी इमारत आहे ती जुनी इमारत इकडं शिफ्टिंग झालेलं आहे, तिकडलं बांधकाम चालू असल्यामुळे, दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे. आणि इथं जी त्यांची गैरसोय आहे ती एखादी जर वस्तू म्हणजे डॉक्टर वगैरे कोण सांगत नाहीत की तुम्ही बाहेरनं वस्तू किंवा ही आणा म्हणून सलाईन वगैरे. रुग्णांचे पाहुण्यालाच म्हणजे हे असते इथं बाबा आमच्याकडे वस्तू आहे पण ती यायला वेळ लागेल, जर थोडा उशीर झाला तर स्वतः नातेवाईक विचारतो की आम्ही बाहेर आणू का, असं आहे. आणि थोड्याफार गैरसोयी जरी असल्या तरी बाकी सर्व. बातमी आहे धाराशिव शहरामधून.
धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धाराशिवमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांचे रोज अपघात होण्याच्या ज्या घटना आहेत त्यांना या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. देशपांडे चौकातील अशाच एका मोठ्या खड्ड्यात तिथल्या नागरिकांनी आज झाडं लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी ज्यामुळे अपघात होणं थांबतील असं या नागरिकांचं म्हणणं आहे. या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आता आपण जाणून घेऊयात. बेशरमाची झाडे लावून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, कारण हे प्रशासन बेशरम झालेलं आहे. आपण शहरामध्ये परिस्थिती बघत आहोत की प्रत्येक विभागामध्ये पाणी साचत आहे आणि हा तर प्रमुख रस्ता आहे. हा धाराशिव मर्दिनी कमानीच्या समोरचा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता आहे. हजारो गाड्या दररोज इथून ये जा करत आहेत आणि इथं पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडला तर ही तलावाची परिस्थिती निर्माण होते आणि हा जो खड्डा आहे हा कोणालाही दिसत नाही आणि दररोज 5 ते 6 वाहने यामध्ये दररोज पडून अपघात होत आहेत, कुणाला मार लागत आहेत. हा प्रशासन जबाबदार आहे. आणि काल एक अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली होती की पाणी साचल्यामुळे त्या रिक्षावाल्याला हा खड्डा दिसला नाही आणि रिक्षामध्ये डायलिसिसचा पेशंट होता, तो काल पडता पडता वाचलेला आहे. आणि मागील 2 वर्षापासून पीडब्ल्यूडी असो किंवा संबंधित विभाग असो या खड्ड्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नेमकं कारण आम्हाला माहित नाही कशामुळे ते दुर्लक्ष करत असतील, परंतु हे प्रशासन सतत झोपलेलं आहे. त्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज बेशरमाची झाडे आज त्यांना लावून असा संदेश दिलेला आहे की तुम्ही ही प्रशासन जे आहे संबंधित प्रशासन बेशरम झालेलं आहे. त्यांना कुणाचं काही देणं घेणं झालेलं नाही. मस्त ऐतिखोरी त्या प्रशासनामध्ये झालेली आहे. भ्रष्टाचार अत्यंत प्रचारामध्ये झालेला आहे. पुढील भूमिका अशी आहे की 2 ते 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो त्यांना. अल्टिमेटम 2 ते 3 दिवसामध्ये ह्या खड्ड्याचं काही नियोजन झालेलं नाही तर 3 दिवसानंतर इथच्या जवळपास आम्ही हा रस्ता, हा मुख्य जो शहराचा रस्ता आहे, आम्ही सामान्य प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून हा रस्ता आम्ही बंद करू. आज आम्ही पाहूयात पुढची बातमी. गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करत असताना पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. सोलापूर बायपास रोडकडून धाराशिवकडे जाणाऱ्या एका वाहनामधून सुमारे 3,25,000 रुपयांची गोवंशीय जनावरे जी आहेत ती मोठ्या दाटीवाटीने नेण्यात येत होती. अत्यंत त्रासदायक पद्धतीने या जनावरांची जी ती वाहतूक केली जात होती. यामुळे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आता या ट्रकमध्ये असणाऱ्या जनावरांना ताब्यात घेतलंय आणि आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सदर वाहन आणि जनावरे जे आहेत ते आता जप्त करण्यात आलेली आहेत. पाहूयात पुढची बातमी. गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुधन चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. यातच भूम तालुक्यात एक अशीच घटना घडली आहे. चिंचपूर वालवड रोडवरील एका शेत शिवारात सुमारे 1.5 लाखांचे जे पशुधन आहे हे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या विरोधात आता भूम पोलीस स्थानकात सदर शेतकऱ्याने गुन्हा दाखल केलाय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू. यासाठी आमच्या धाराशिव माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.